अरे काय लाका देवा हा म्हणून इतके दिवस बिन लागणार ठेवलं होतं होय रे हा ही पोरगी माझ्या प्रेमात पाडायची होती म्हणून लय बेस्ट काम केलं बघ तू आता मी हायच देख ना त्याला मी तर काय करू सगळी जळायला लागली ती माझ्यावर मनात पोरगी पटली पण लय गोड पोरगी आहे बघ हिरोईनच आहे का हा एकच नंबर द्यावा काय तिचं डोळं काय तिचं हसणं काय तिचं लाजणं इश्य करते लगा मंग्या अरे तुला लाज तर वाटते करा जरा अरे आज आम्ही अख्ख्या गावात फिरून एक एक 2-2 रुपये वर्गणी काढून ही एक क्वार्टर आणली अरे तुला पैसे उडवायचं तुझं उडव की आमचं पैसे कशाला उडवते त्या पोरीवरती नाहीतर काय आमच्या कष्टाचं पैसे त्या पोरीवर उडवलं त्याला लाज कशाने वाटली रे मंग्या ए तुझा तर थोपाड बंदच कर त्या कावला हातात 10 ठोकळा रुबाब असं करायला लागलं की 1000 रुपये दिले का बस अरे मंग्या 10 रुपयाचा ठोकळा कमवायला किती कष्ट करावे लागतात तुला माहितीये का अरे नानांच्या 100 वेळा पाया पडलो मी जाड असताना वागता येत नाही मला खाली तेव्हा कुठं जाऊन मला तो 10चा ठोकळा मिळाला होता आणि सांगायला लागला मला तू आणि 10च्या ठोकळ्यात काय होत नाही रे 10च्या ठोकळ्यामध्ये चिप्सचं पॅकेट येतं चकण्यासाठी 10च्या ठोकळ्यात आणि मांग्या टोंग्या पुंग्या चुकीचं वागलास भावा तू लय चुकीचं वागलास अरे तुझ्यामुळं एका पेकवर सगळं संपायची वेळ आली का बस काय बडबड लावले रे अरे लगा त्या बिचारा पोरीला मदतीची गरज होती अरे तिच्या अपेक्षा होती मी तिला मदत करावी का तर तिच्या हक्काचा माणूस आहे मी मदत केली म्हणून काय बिघडलं काय तुमचं मला ते सांगा बिचारी बर आता आम्ही बी बिचार आहे आमच्या क्वार्टरला पैसे दे फक्त ग बस किती बिचारा मला माहित आहे अरे गोपाळला मदत लागला आपण करतो का नाही हा मग केलेला बी मदत एवढं काय झालं ए गोपाळा मध्ये घेऊ नको गोपाळ आमचा लहानपणीचा मित्र आहे ती पोरगी आता आली आज काल परवा तेरवा तुम्ही नका सांगू आम्हाला पोरींच्या मागा किती लाळ घोटत फिरता माहिती आम्हाला त्या सवीच्या माग लाळ घोट्या सविला मध्ये घेऊ नका इथं वेगळा मुद्दा चाललाय सविला ना वहिनी वहिनीचं नाव घ्यायचं नाही हो. अरे वहिनीचं नाव घ्यायचं नाही अरे लाली वहिनी तुझ्या डोक्यात आले वहिनी आली वहिनी लाले वहिनी वहिनी लालिते तुम्ही इथं काय करताय आमचे हे तुमच्या सगळ्यांसोबत बसले होते ना गोपाळ नाही गोपाळ आमच्यात कशाला बसल नाही मग तो आमच्यात बसतच नाही म्हणजे तो घेतच नाही ना तो कसा बसल नाही तसं नव्हतं म्हणायचं मला म्हणजे गप्पा मारायला तुमच्यासोबत बसले होते ना नाही दुकान बंद करून कवर गेला किती घर नाही आला का बघा मी दुपारीच सांगितलेलं तुम्हाला त्या दुकानात थांबत नाही बाहेर गेलता माझ्या पुढे गेलता तर ए तोंड बंद कर काय पण कशाला बोलतो गोपाळचं नाव खात तुला मी एक मिनिट वहिनी मला खरंच सांगा तो खरंच घरी नाही आला का भाऊजी अहो ते घरी असते तर मी तर तुम्हाला विचारायला आले असते का मग अशी मला म्हणले तुमच्या सगळ्यांसोबत बसलेत म्हणून पण आता कॉल केला तर लागतच नाहीये वहिनी तुम्ही एक काम करा आमच्या ह्या 4.5 जणांच्या साक्षीने तुम्ही आमच्या समक्ष त्याला फोन लावा परत एकदा गोपाळा लावा बरं एक मिनिट वहिनी थांबा गोपाळला फोन मी लावतो त्याला काय लागतंय फोन लावायला बॅलन्स असलं की झालं थांबा याला काय होतंय हा हॅलो गोपाळ नंबरवर कॉल करीत गोपाळच्या फोनवर बाईचा आवाज आहे हा बघा मी म्हणलेलं तुम्हाला अहो मी तुम्हाला सांगतो लालिते तू माझ्या विश्वास ठेवत जावा ना बाई आणा इकडं कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें हॅलो आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात भाऊजो कंपनीची बाई आहे ही फोन स्विच ऑफच आहे अरे 10 रुपये खिशात असलेल्या माणसा वहिनी आहो ह्याचा फोन बी डबडा आणि ही बी डबडच 4 खिसे झटकल्यावर 10 रुपये निघते त्याचे कसा फोन त्या बाईलाच फोन लागायचा कंपनीचा नाही तर कुणाला लागायचा थांबा मी लावतो फोन अहो वहिनी स्विच ऑफच आहे तीच बाई म्हणली ए आज काय चाललंय तुमचं वहिनी तुम्ही नका यांच्याकडे लक्ष देऊ
ते लावते ते म्हणून लागणार तुम्ही तुमच्या फोनवरनं फोन लावा. अहो माझ्या फोनवरनं फोन लागला असता तर मी तर बाहेर कशाला फिरले असते, त्यांना फोन करून विचारलं नसतं कुठे आहे म्हणून. परत लावते फोन. आपण ज्या नंबरवर या कॉल करीत स्विच ऑफ आहे. अरे काय लागा, तुमच्या सगळ्यांचं मोबाईल बिघडल्यात वाटतं. माझा बी मोबाईल नाही तर फोन लावला असता मी. असेच जा. चल दाखव दाखव तुझी हुशारी. मला पण बघू दे ना किती हुशार आहेस तू. अरे त्याच्याकडे काय बघतो? तुला माहित नाही का तुझ्यात काय हुशारी येते? काय करतो काय तू? काय बायकांना लुबाडतो का काय? का बायका झंपर शिवायला आल्यावर त्यांचे दागिने बिगिने चोरतोस? हा भाई बराच अंधश्रद्धाळू वाटतोय. याच्या बोटात बऱ्याच अंगठ्या आहेत. काय करतो काय तू? नाही, मी अशी हुशारी बिशारी काही करत नाही. ते तुम्ही म्हणला बायकांना लुबडतो तसलं काय सुद्धा करत नाही. मी ग्रहताऱ्यांवरती विश्वास ठेवतो. काय ग्रहतारे आपल्याला तथास्तु म्हणत असतात. आपला वास्तुपुरुष आपल्याला तथास्तु म्हणत असतो. ग्रहताऱ्यांबरोबर जरा बोलण्याचा प्रयत्न करत असतो मी. एक बोलू का? तुमचं चुकलंय. आता तू माझी चूक काढणार? चल सांग, काय चुकलं माझं सांग. चुकलंय म्हणजे काय झालंय, हे तुमच्या सगळ्या बोटांमध्ये अंगठ्या आहेत ना, तर ते जो माणिक आहे तो अनामिकाला घाला. कोण अनामिका? आणि तिला का घालू मी माझी अंगठी? नाही, अनामिका म्हणजे ही करंगळी ना, करंगळीच्या बाजूचं बोट हे अनामिका. याच्यामध्ये माणिक घाला याच्यामध्ये. आणि या करंगळीमध्ये तुम्ही पाचू घाला. हे जे मधलं बोट आहे ना त्यात तुम्ही हिरा घाला. मग बघा तुमच्याकडे किती पैसा येतोय ते. खरंच होतच? बरोबर आहे. हे बघ, आता तू म्हणलास तसं मी केलं, अंगठ्या बदलल्या. हा, पण आता पैसा पहिलाच येतोय माझ्याकडे. $2 करोड कसे येणार? हे बघा भाई, तुम्ही चुकीच्या बोटामध्ये चुकीच्या अंगठ्या घातल्या तरी तुमच्याकडे पैसा येत होता. बरोबर आहे. आता तुम्ही बरोबर बोटात बरोबर अंगठ्या घातल्या. आता अजून किती पैसा येतोय बघा तुम्ही. आलं लक्षात माझ्या. तू कशात हुशार आहे ना ते आलं माझ्या लक्षात. लोकांना टोप्या घालण्यात हुशारी आहे तुझी. पण विसरू नको हा, मी पण आजवर लोकांना टोप्या घालूनच इथवर आलोय. मला टोपी घालणं एवढं सोपं वाटलं का तुम्हाला?